राणी, का अशी दुःखी होतीस? निराश होऊ नकोस. हे बघ, तुला कोणी काही म्हणालंय का तू चुकलीस म्हणून? तुला तुला कोणी रागवलंय का? बाबा, मला त्याच गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय. हो, तुम्ही माझ्याकडे इतक्या इतक्या उमेदीने बघत होतात आणि मी काय केलं? सगळी गडबड होऊन बसली. हे बघ, सगळंच बिघडलं नाहीये अजून. तू अशी उमेद हरवून बसू नकोस. बाबा, कुठून आणू मी उमेद? Are you serious? तू हे बोलतेस? हे बघ राणी, आजपर्यंत कोर्टात तू संयमानं वागलीस, उत्तमरित्या आपली केस मांडलीस. आपण फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करू शकतो. यश नक्की मिळेल. हे बघ, स्वतःवरती विश्वास ठेव. तूच आम्हाला सांगितलंस ना कोर्टात कसं वागायचं, काय बोलायचं, कितपत बोलायचं. मग तूच आता अशी निराश होतेस? मला ना आतून खूप तुटल्यासारखं वाटतंय. राणी, असं नको बोलूस बरा. आजपर्यंत तुझ्या बाबतीत इतकं काही घडलं, तेव्हा तू कधी हार मानली नाहीस. मग आता का हार मानतेस? हे बघ, काहीतरी मार्ग अजूनही उरला असेल. तू आणखी थोडे प्रयत्न कर ना. जरा आणखी ताण दे डोक्याला. आता तुलाच काहीतरी सुचेल. माझा विश्वास आहे, आता तूच काहीतरी मार्ग काढशील, काहीतरी करून दाखवशील. तू इतकं मनापासून केलंस ना सगळं, मग आता का मागे फिरतेस? आता अजिबात हिंमत हारायची नाही. केस हरते म्हटल्यानंतर हिम्मत कशी हरणार नाही काकी? विक्रांत, किती निर्दयी आहेस रे तू. आता हे लोक हरणार आणि तू हसतोस. हे काय मला अजिबात आवडलेलं नाही बरं का. सॉरी 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 उर्मिला. सॉरी, आम्ही खूपच हसलो का? सॉरी 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 आबा, काकी सॉरी. बाय द वे, राणीकडे शेवटचा दिवस उजाडेपर्यंतचा फक्त वेळ आहे. हे बघा, निकाल माझ्याच बाजूने लागणार आहे. ॲडव्होकेट कारखानीस कसे लढत होते बघितलं ना इंद्रा. आय एम फिलिंग व्हेरी बॅड फॉर यू मॅन. म्हणजे बघ ना, तुझ्या बायकोची पहिलीच केस हरताना बघायला तू नव्हतास. बट डोंट वरी इंद्रा, तुझा मोठा भाऊ आहे. जज साहेबांना मी रिक्वेस्ट करेन की इंद्रजित महाडिकांना प्लीज पुढच्या हेअरिंगला येऊन द्यात. काय आहे, त्याची लाडकी बायको जिंकताना नाही तर किमान हरताना तरी त्याला बघू द्या. विक्रांत, रिलॅक्स. तू बोलूच नकोस. कसं आहे, तू जर का बोललास तर अजून कुठल्या तरी आरोपाखाली तुला आज जावं लागेल. हा, राणीला दुसरी केस मिळेल इज अ डिफरंट थिंग, बट तू बोलूच नकोस. सर तुम्ही ह्यांच्याकडे दुर्लक्ष करा. हे मुद्दाम डिवचतायत आपल्याला. जे तुला कळलं नाही, तुझ्या बायकोला कळलं. गुड, हुशार आहेस राणी. पण माझी ऑफर नाकारून तू खूप मोठी चूक केली आहेस. चांगली ऑफर दिली होती. मी तिला लाथाडली. तुमचाच फायदा होता. खूप डोक्यावर घेऊन तुम्ही फिरत होतात ना हिला.
काय आहे, भारतात पहिली आल्यानंतर तुम्ही तर तिचा उदो उदो करायला लागलात. पण लक्षात ठेवा, हीच राणी तुम्हाला रस्त्यावर घेऊन येणार आहे. मार्क माय वर्ड्स इंद्रजित. म्हणाली होतीस ना, सामान बांधावं लागेल, घर सोडून जावं लागेल. पण या म्हातारीला मी सांगतोय, काकी आता तुम्ही सामान बांधायला घ्या. नाही, त्या घरातून तुम्हाला तर बाहेर काढलंच आहे. या झोपडीत सुद्धा तुम्हाला राहू देणार नाही. काय तुमची लायकीच नाहीये. चल उर्मिला. हेच बघायचं बाकी होतं. या केस संदर्भातील सगळे पुरावे आणि साक्षीदार दोन्ही बाजूंकडून कोर्टासमोर सादर केले गेले आहेत. सगळे पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष बघता करिअरची सुरुवात केली होती ना तुम्ही या केसने, पण हा ॲडव्होकेट कारखानेस तुमच्या करिअरचा शेवट करणार आहे. द एंड. हीच राणी तुम्हाला रस्त्यावर घेऊन येणार आहे. त्या घरातून तुम्हाला तर बाहेर काढलंच आहे. या झोपडीत सुद्धा तुम्हाला राहू देणार नाही. काय तुमची लायकीच नाहीये. राणी, मी हारणार आहे. मी माझ्या आयुष्यातली पहिली केस हारणार आहे. जर तुम्ही, आबांनी, मालती मॅडमनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला तो तुम्ही नाही पूर्ण करू शकले. मी वकील म्हणून पण काहीच फायदा झाला नाही. मी हारले सर. मी कमी पडले. सॉरी. आणि असं काही नाहीये का? तू असा विचार का करतेस? हे बघ, तू खूप स्मार्ट लॉयर आहेस. आता तू हँडरायटिंग चेक करणारा खोटं बोलला, यात तुझी काही चूक नाहीये. आणि प्लीज रडू नकोस, आणि असं तर अजिबात बोलू नकोस की तू हरली आहेस. आणि प्लीज शांत हो. सरा, कशी शांत? सांग, कशी बरं शांत हो? सगळं निसटलंय आपल्या हातात. आज मी जज साहेबांकडून फक्त वेळ मागून घेतलाय, पुढची तारीख मागून घेतली. बाकी काही नाही आपल्या हातात. संपलंय सगळं. आजचं मरण उद्यावर ढकललंय. मी एवढंच केलंय. आता पालती मॅडमशी कशी बरं नजर मिळू मी? तिने एवढ्या दिवसांनी माझ्यावरती विश्वास ठेवला होता. आता तो विश्वास खरा ठरवण्याची वेळ आली आणि मी असं सगळं घडून बसलं. मी ज्या गोष्टीसाठी वकील झाले ती गोष्टच मी नाही मिळवू शकले. मी आपलं घर नाही वाचवू शकले. काय फायदा आहे माझं वकील होऊन? ते घर आता आपल्याला परत कधीच मिळणार नाही. मी नाही वाचवू शकले सर आपलं घर. आणि तू एवढा निगेटिव्ह विचार का करतेस? हे बघ, मी अशा राणीला अजिबात ओळखत नाही जी इतके इझिली हार माने. मी त्या राणीला ओळखतो जी मला चॅलेंज करायची, मला रॉंग प्रूव्ह करायची. आणि आता तीच राणी कोर्टमध्ये दुसऱ्यांना रॉंग प्रूव्ह करत असताना अशी बॅकफुटला जाते. मला नाही बघवते. आणि ऐक माझं, हे बघ, डेस्टिनीमध्ये आपल्यासाठी काय लिहिलेलं आहे हे आपण नाही प्रेडिक्ट करू शकत. तू का प्रेडिक्ट करतेस? वी नेव्हर नो. पुढच्या हिअरिंगला असं काहीतरी तू मिरॅकल करून दाखवू शकतेस जेणेकरून
या केसचा निकाल आपल्या बाजूने लागेल. म्हणजे काहीतरी तुझ्या डोक्यात असेल ना, काहीतरी सुचत असेल तुला. सर आता मला काहीच सुचत नाहीये. मी तिला म्हणजे विचार करण्याची संधी मिळावी म्हणून वेळ मागून घेतली. काय माहित आता. एक्झॅक्टली. आणि ह्याच ऑपॉर्च्युनिटीला युटिलाइज कर. हे बघ, जिंकण्याचा हरण्याचा विचार करू नकोस. तू जिंकलीस काय किंवा हरलीस काय. हे बघ, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. मी, आई, आबा आम्ही नेहमी तुझ्यासोबत असणार. सिच्युएशन काही असू दे. त्यामुळे आपण ही केस हरतोय किंवा हरणार आहोत हा विचार करण्यापेक्षा आपण ही केस जिंकलोय किंवा जिंकणार आहोत आणि आपल्याला आपलं घर परत मिळणार आहे हाच विचार कर. आणि हेच डोक्यात ठेवून इन्व्हेस्टिगेशनवर फोकस कर. आणि हे बघा, जेव्हा तू वर्कर होतीस, कंपनीमध्ये काम करायचीस, तेव्हा मी तुला काहीही असाइनमेंट द्यायचो. तू कुठलीही सिच्युएशन असली तरी असाइनमेंट कंप्लीट करायचीस. कुठल्या अर्जने करायचीस हे आठव. आणि ती अर्ज तुझ्यात दिसू दे. आणि लिसन टू मी व्हेरी केअरफुली. आपण जिंकतोय किंवा हरतोय ह्याचा विचार न करता रिझल्ट काय येणार आहे ह्याचा विचार करू नकोस. फक्त तू केसच्या इन्व्हेस्टिगेशनवर फोकस कर. राणी कमाल, मला ना आठवणींमध्ये असं नाही ठेवायचंय की माझी हुकमाची राणी हार मानत होती. माझी हुकमाची राणी शेवटपर्यंत लढत होती. अशा आठवणी ठेवून मला पुढचं आयुष्य काढायचंय तुझ्यासोबत. आणि घराचं काय ग, घर काही मोठी गोष्ट नाहीये. हे बघ, तू, मी, आई, आबा आपण जिथे असू तिथे आपण घर नव्याने बांधू. आणि आपण लढू ग. आणि इकडे बघ माझ्याकडे. Look at me. लढशील ना माझ्यासोबत. हो सर. परफेक्ट. सो आता इथून पुढे तू हुकुमाची राणी बनून लढणार आहेस आणि आपण ही केस जिंकणार आहोत. हो सर. आजच्या केसमध्ये ना 2 प्रॉब्लेम झालेत. म्हणजे बघा, त्या नोटरीवाल्याने जे खोटं सांगितलं ना की तुम्ही त्याच्यासमोर सह्या केल्या आणि हे सगळं आबांच्या सहमतीने झालंय, हे सांगूनच गडबड झाली सगळी. आणि दुसरं म्हणजे तो हँडरायटिंग एक्सपर्ट. त्या हँडरायटिंग एक्सपर्टनी ना सगळी केसच उलटून टाकली. नाही, पण मग आता करू काय शकतो आपण. आधी ना त्या नोटरीवाल्याची केस हातात घेतली पाहिजे. म्हणजे हे काय झालं. हे आधी का नाही सुचलं सर. एक आयडिया आहे माझ्याकडे. काय. मला असं वाटतं की हे वर्क होईल. परफेक्ट. डेफिनेटली हे 100% वर्क होईल. आता तुमची हुकमाची राणी कसा चमत्कार करते ते बघाच. आता तर निकाल आपल्या बाजूने लावायचाच. ते घर आपलं होतं, आहे आणि आपलंच राहणार आहे. राणी, तू मला एक सांग, त्या हँडरायटिंग एक्सपर्टशी तू नीट बोलली होतीस ना. म्हणजे त्याला नीट सगळं सांगितलेलंस ना, मग तरी तू असं का बोलला. नाही, आय एम शुअर तू ना त्याला सांगितलंच नशील सगळं नीट.
अहो सर, तुम्ही असं काय बोलताय? मी त्यांना सगळं नीटच सांगितलं होतं. अगं मग तरी तो असं का बोलला कोर्टमध्ये? ते मला काय माहित. मला जेव्हा भेटले होते तेव्हा ते हेच म्हणाले होते की त्या सह्या वेगळ्या आहेत. मग काय बदलले? त्यांनी सांगितलं आणि तू ऍक्सेप्ट केलंस. अगं बेसिक कॉमन सेन्स आहे, त्याच्याकडनं रिटर्न मध्ये घ्यायला पाहिजे होतंस ना तू ते. सर असं कसं घेणार बरं? ते आता आपल्यासाठी साक्ष द्यायला येणार आणि आपण त्यांच्यावरती अविश्वास दाखवायचा का? अविश्वास दाखवायचा म्हणे? तुला कळतंय का आपण ऑलमोस्ट हरणार होती केस आता. हो सर, पण मी तर माझ्या बाजूने सगळे प्रयत्न केले ना, तरी तुम्ही मलाच बोलताय. आता भांडायचं का तुला याच्यावरनं? प्रत्येक मुद्द्यावरनं तुला भांडायचंच असतं. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये का? अहो सर सर, अरे वा, जसं पाहिजे अगदी तसंच होत आहे. या दोघांमधली भांडणं वाढत जातील आणि मग केस हारले की कायमचे वेगळे होतील. एका दगडात दोन पक्षी. आता तुम्ही काय चिडताय बरं? पुढे काय करायचंय ते सांगा ना. मला सांग, मी ज्या एक्सपर्ट बद्दल तुझ्याशी बोललेलो त्याचा नंबर मिळाला का तुला? आपण एक काम करू, आपण त्याला कॉल करू आणि त्यालाच भेटू. तो जो आहे ना, तो आधीच्या माणसापेक्षा एक्सपर्ट आहे. तो आपली चांगली हेल्प करेल. हो, नंबर मिळालाय ना मला. थांबा, मी देते तुम्हाला. हा, हे दोघ जण अजून एक्सपर्ट शोधतायत. याचा अर्थ यांनी अजून हार मानलेली नाहीये. शोधा. हँडरायटिंग एक्सपर्ट शोधायचा ना तुम्हाला? काही हरकत नाही. विक्रांत त्याला सुद्धा स्वतःच्या तालावर नाचवेल. तुम्हीच करा फोन, है ना? घ्या हो. घ्या. अम, 99 99 750 750 हा. ओके. हा, हॅलो, विक्रांत नलावडे बोलताय का? हा, मला ना तुम्हाला भेटायचं होतं. तुम्ही आहात का आता ऑफिसमध्ये? अच्छा, निघालायत का तुम्ही? ओके, मी पण निघतोच आहे. आपण भेटूया, है ना? हा. राजवाड्याच्या मागे आहे ना तुमचं ऑफिस? हा हा, मी निघतोय, मला भेटायचंय. ओके ओके, ठीक आहे, लगेच पोहोचतो. पण चला, आपण आत्ताच्या आत्ता त्याला भेटूया. हो हा? हो, लगेच हा. जाऊया. हा. चला सर, चल, जाऊया. लवकर चल. हा. इंद्रा राणी, तुम्ही तुमची चाल खेळण्याआधी आम्ही आमची चाल खेळू. हा नंबर लवकरात लवकर विक्रांतला द्यायला हवा. चला, इंद्रा आणि राणीनं त्यांचं काम पूर्ण केलंय. आता तुमच्यावर जी कामगिरी सोपवली तुम्हाला पूर्ण करायची. मी निघतो. उर्मिला, आता ये तू. मी तर तुझी वाटच बघतीये. विक्रांत ऐक ना, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. हो हो हो, दापा का टाकतेस? शांत हो, शांत हो. मी ना आत्ताच त्या राणी आणि इंद्राचं बोलणं ऐकलंय. ते दोघं जण पुढच्या तारखेला हँडरायटिंग एक्सपर्ट आणणारे कोणीतरी दुसरा. त्या इंद्रानं त्या राणीला त्याचा नंबर दिला ना, त्यावेळेला मी नोट डाऊन करून ठेवलाय. हे बघ विक्रांत, ते दोघं जण आत्ताच त्याच्या ऑफिसला गेले. ते तिथे पोहोचण्याआधी तू त्या एक्सपर्टला फोन कर आणि त्याला भेट. हे बघ विक्रांत, काही झालं तरी ती राणी ही केस जिंकता कामा नये. हां, हे घे, हा नंबर त्यांचा. 99 750. काय नाव? विक्रांत नलावडे. ही दोघं शांत बसणाऱ्यातले नाहीये, मला माहिती आहे.
आता बघेनची कशी सेटिंग लावतो ते. हॅलो. हॅलो, हँडरायटिंग एक्सपर्ट विक्रांत नलावडे बोलताय? हो बोलतोय की. तुम्ही ऑफिसला जाताय ना? जरा आधी मला भेटा. नाही नाही जमायचं नाही. अहो माझं घर म्हणजे काय धर्मशाळा नव्हे. मी आता चाललो कोर्टात, तिकडे चाललो ऑफिसला. भेटायचं तर तिकडे या. अहो असं कसं? मला भेटायचं ना तुम्हाला. कोर्टात जायच्या आधी भेटा मला. हे बघा काम कोणाचं आहे, तुमचं का माझं? कुणी भेटायचं का तुम्ही का मी? यायचं तर यार तर त्याला लावत जा. बरं मी कोर्टात भेटतो तुम्हाला. चालतंय. विक्रांत महाडिक ये भेटायला आणि आयुष्यभर शोधत बस हँडरायटिंग एक्सपर्टला. काय झालं विक्रांत? काय बोलला तो? तो म्हणाला मला भेटायचं असेल तर कोर्टात येऊनच भेटा. मी काम करतो, त्याला कोर्टात भेटतो आणि आपल्या बाजूने वळवतो त्यांच्या आधीच. हो लवकर जातो. हा प्लॅन चांगला आहे. म्हणजे त्यांना आपण सांगायचं की आपण त्या हँडरायटिंग एक्सपर्टकडे चाललोय आणि जायचं या नोटरी वकिलाकडे. तो खोटं बोलला कोर्टात. पण आपण आता जे सगळं ठरवलंय ना तसंच व्हायला पाहिजे. तरच आपल्या हाती काहीतरी स्ट्रॉंग पुरावा लागेल. हा डोंट वरी. आता सगळं आपल्याला हवं तसंच होणार आहे. फक्त काय आहे, आपल्याला आपला कॅरेक्टर सोडायचा नाहीये. कळला? हो चला. चल. एक मिनिट. खाणो भारी दिख रही छे. काय बोलतोय मी? छान दिसतेस.